सर, आपल्या विद्यापीठ कॅन्टीनमध्ये अतिस्वच्छता आम्हाला दिसून आलेलं, तर तरी स्वच्छताचं राज काय नेमकं काय म्हणतो तुम्ही? सर, स्वच्छताचा राज सर्वात महत्त्वाचा असा आहे की स्वच्छता जर असली तर लक्ष्मी तिथं थांबते. आणि आपण जो व्यवसाय करतोय, पोरांची जे आपण सर्व्हिस देतोय, त्यांना जे जेवण देतोय, हा सर्वात पहिले हायजेनिक झालं पाहिजे. हायजेनिक असलं तर प्रत्येक गोष्टी चांगल्या राहतात. आणि स्वच्छता नसली तर काही ते काम करून उपयोग नाही आहे. आता इथं सगळे ग्रामीण भागाचे पोरं येतात, त्यांना जे सुविधा पाहिजे, त्यांना जे गोष्टी लागत आहे कमी पैशामध्ये, 40 रुपयाला आम्ही हात थाळी देतोय, 60 रुपयाला आम्ही फुल जेवण देतोय, दाल भट्टीचा आम्ही प्रोग्राम करतोय, मध्ये मध्ये आम्ही स्वीट्स वगैरे त्यांना देतो, गुलाबजामुन वगैरे पण अवेलेबल करून देतोय. रात्री बेरात्री कोणाचा फोन आले आम्ही डबा पण प्रोव्हाइड करतो त्यांना. आता येण्यात काळाचा आमचा असा प्रोग्राम आहे की ज्या पोरांना जे लांब वाटतंय हॉस्टेलपासून लंच होम लांब आहे, अशा भविष्यात येणाऱ्या थोड्या दिवसात आमचा एक प्रोग्राम असा आहे, आम्ही दोन्ही ई रिक्षा लावणार आहे. तर हॉस्टेलपासून कॅन्टीनला ड्रॉप आणि इथून पिकअप हॉस्टेलला ड्रॉप, फक्त मुलींसाठी. ज्यांना अजून काही सुविधा लागेल तर तेवढं त्यांना आम्ही सुविधा प्रोव्हाइड करणार, ज्याच्याकडून त्यांना चांगलं जेवण भेटेल, गरम जेवण भेटेल, वेळेवर भेटेल. या दृष्टिकोनामध्ये आम्ही काम करतोय. आणि जेवण कसं आहे काय आपण 2 मिनिट पाहू शकतात. हे आजचं आमचं मेनू आहे. जिरा राईस आहे, 60 रुपयामध्ये आम्ही प्रोव्हाइड करणार आहे जेवण, फुल थाली. दाल तडका आहे, मेथी मसाला, चवलीची भाजी, गरमागरम गहूच्या पोळ्या, अनलिमिटेड, फक्त 60 रुपये. 10 रुपयाला समोसा आहे आमच्याकडं, वडापाव 15 रुपयाला आहे, मसाला डोसा 25 रुपयाला आहे. परत असे प्रकारचे जे गॅजेट्स आहेत हे फक्त रेस्टॉरंटमध्येच भेटतात, ते पण चांगल्या दर्जाचे रेस्टॉरंट असतात ना. तरी आम्ही या लंच होमला असे गॅजेट आणले ज्याचे की ते पोरांना अजून चांगलं काही देता येईल आपल्याला, हायजेनिक. याच्यावर आमचं काम चालू आहे. आता ते ई रिक्षा जे तुम्ही लावणार आहे ते विद्यापीठातर्फे हे का तुमच्या नाही, स्वतः आमच्यातर्फे, आम्ही आमच्यातर्फे रिक्षा लावणार आहे स्वतः आमच्याकडून. रिक्षाबरोबर तुम्ही ऑनलाईन पण तुम्ही वेबसाईट वगैरे चालू का नाही तुमच्या कॅन्टीन? नाही आहे, त्याच्यात प्रॉब्लेम काय असू शकतो, कारण मॅनपॉवर डिलिव्हरीला त्रास होऊ शकतो. त्याच्यावर आमच्या माझ्या मित्राचं डिस्कशन झालं होतं कालच, या विषयावर मी बोललो. त्यांनी सुचवलं मला आपण ऑनलाईन पण करू शकतो, पण म्हणे यार त्याचं असं होईल की पोरगा आताच गेला 2 नंबर हॉस्टेलला आणि परत आला 7 नंबरला बोलवला, मग तो अडचण होईल म्हणे आपल्याला. नाही, आता हे तर झालं आपल्या विद्यापीठाच्या परिसरातील विद्यार्थ्यांसाठी, पण विद्यापीठाचे काही विद्यार्थी आउट ऑफ आहे, दुसऱ्या हॉस्टेलमध्ये, एक खाजगी हॉस्टेलमध्ये कुठं कोणी रूम घेऊन राहतात, तर अशा ठिकाणी मग तुम्ही ऑनलाईन केलं तर मग त्यांना ते सोपं होईल. मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेजेस इथं आहेत, त्या कॉलेजमध्ये सुद्धा ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत, आणि आपल्या ही कॅन्टीनची सुविधा त्या विद्यार्थ्यांपर्यंत सुद्धा पोहोचणार आहे. त्याच्यामध्ये जर त्यांचं डिमांड तशी असली बाबा 2 पेक्षा 3 किंवा 4, तर त्याच्यामध्ये आम्ही नक्की त्यांना पण आम्ही व्यवस्था देऊ 100%. कारण हा झोन पूर्ण एज्युकेशनल झोन या. आणि आम्ही त्याच्यातला स्वतःला खूप लकी मानतोय की आम्हाला असा झोन भेटला की आम्हाला इथं काम करायची एक संधी भेटली, ज्याच्याकडून आम्ही विद्यापीठाचं नाव पुढे घेऊन जाऊ, त्याच्याने ऑटोमॅटिकली आमचं नाव जाईल, विद्यार्थ्यांचा पण फायदा होईल. आपल्या कॅन्टीनमध्ये कोणते कोणते पदार्थ बनतात? आपल्याकडे जेवढं लिस्टमध्ये आहे सरांनी जे कमिटीने ठरवून दिलेलं आहे, चहा, दूध, ब्लॅक टी, कॉफी विदाऊट शुगर, विथ शुगर, भजिये, समोसा, वडापाव, देन ॲडिशनली जे आहे आपला मसाला डोसा, उत्तप्पा, मेदूवडा, इडली, आता कॉमन झालेलं जे आहे छोले भटोरे, पुरी भाजी. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही आमच्यातर्फे काही मेनू आम्ही ॲड केला की विद्यार्थ्यांना कोणाला असं वाटलं किंवा थोडा आम्हाला चेंज पाहिजे, त्याच्यात आम्ही पावभाजी पण ठेवलेली आहे. भविष्य काळामध्ये तुम्ही नॉनव्हेज वगैरे ठेवणार आहात का? जर परमिशन दिली तर आम्ही ठेवू.
एकदा आम्ही कमिटीची चर्चा करू, कारण पोरांची डिमांड आहे की हो. बाबा आम्हाला थोडासा डाईट पाहिजे, हो बरोबर. मग आम्हाला थोडासा नॉनव्हेजमध्ये काहीतरी करून द्या. हो आता सध्या अंड्याचं तर परमिशन आहे, ऑमलेट आणि हे बनवून द्यायचं त्याचं परमिशन दिले आहे. बरोबर. इथं बुद्धलेणी जवळच आहे हो. आणि भाविकांची संख्या किंवा पर्यटकांची संख्या खूप मोठी असते. हो त्यांच्यासाठी आपली सुविधा उपलब्ध राहील. हो राहते ना, येतात ना आमच्याकडं. बरेचसे लोक येतात, जेवण करून जातात. त्यांना आश्चर्य वाटतं इतके कमी रेटमध्ये तुम्ही कशा प्रोव्हाइड करता. शहरात इथं कुठंच नाही ना, कुठंच नाही ना या रेटमध्ये. बरोबर गेले. सर आपलं नाव काय? माझं नाव अनिल शर्मा. की आता आम्ही विचार केलेला आहे आणि एकदा कमिटीशी पण चर्चा करू की जेवढे हॉस्टेल आहे मुलांचे आणि मुलींचे, यांना जर आम्हाला एक संधी दिली की सेंट्रलाइज किचन करायची, त्याच्याने काय होईल की त्यांच्या नाश्त्याचा टाईम आम्ही तिथं जाऊन प्रोव्हाइड करू. प्रत्येक गोष्टी जेव्हा लंचचा टायमिंग आहे त्यांचा, तिथं आमची टीम जाईल, त्यांना तिथं बुफे लावून त्यांना सर्व भेटतात. रात्रीचं डिनरला त्यांना त्यांच्या जागेवर भेटतात. याला जर त्यांनी आम्हाला परमिशन देऊन एकत्रीकरण केलं, तेव्हा हे 4 हॉस्टेल एका जागेवर आहेत, तुम्हाला इतके मुलं भेटते, इतकी मुली आहेत, आमची त्याची पण तयारी आहे. म्हणजे मुलांना कसं की गुणवत्तापूर्ण आणि चांगलं जेवण एकच वेळे गरमागरम भेटणं, अनलिमिटेड भेटणं. पहिली आज डबा एवढा छोटा असतो त्यांचं, ते बघून आम्हाला चांगलं वाटत नाही. त्याला मी कितीदा विचारलं मुलांना काय असतं, काका जाऊ द्या ना, असं करून ते टाळून देतात. खरं जेवण भेटत त्यांची अडचण आहे. तर याच्यावरती पण आम्ही काम करतोय. आता एकदा आम्ही कमिटीला प्रस्ताव देऊ, त्यांची मान्यता आणि त्यांनी जर आम्हाला म्हणलं तर आम्ही या क्षेत्रामध्ये काम करायला तयार आहोत. म्हणजे आपल्या विद्यापीठाव्यतिरिक्त अन्य कॉलेजेस पण शहरामध्ये आहेत, तिथं सुद्धा तुम्ही अशा पद्धतीची सुविधा पुरवू शकत नाही. म्हणजे तिथल्या व्यवस्थापनाशी करार करून किंवा हे करून, कारण एवढी चांगली सुविधा विद्यार्थ्यांना भेटली ना तर खरोखर त्यांनाही आनंद वाटेल. याच्यावरती आम्ही बिलकुल आपण जे सुझाव दिला याच्यावर आम्ही विचार करू. जसं MGM विद्यापीठ. आता होता कसं आहे सर, करायला तर आपण भरपूर करू शकतो, पण तो सक्सेस पण तुम्ही प्रॉपरली त्याला एक्झिक्यूट केलं पाहिजे. आज मला समजा आपण दिली संधी की माझ्याकडे या हे काम घेऊन टाका, पण तेवढी मॅन पॉवर आणि तेवढं मॅनेजमेंट आणि प्रॉपर त्याला रन करायला थोडासा वेळ लागतो. त्या अँगलने पण आम्ही विचार करू, नक्कीच आम्ही करू सर. तुमच्या जेवणाची क्वालिटी, तुमचं सगळं हायजेनिक जे किचन वगैरे आहे, तर 3 स्टार 5 स्टार हॉटेलमध्ये सुद्धा असं सापडणार अशी वस्तुस्थिती आहे. धन्यवाद साहेब, धन्यवाद. त्याच्यामुळे ही सुविधा अन्य महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांना मिळावी, ही एक चांगली सुवर्ण संधी त्यांना मिळाली. जसे आता MIT कॉलेज आहे, MIT आहे, MGM आहे, आझाद कॉलेज, आझाद कॉलेज. PES मध्ये इंजिनिअरिंग आहे, हो पॉलिटेक्निक हो आहे. हो yes. प्रयत्न करू सर, नक्कीच प्रयत्न करू सर. धन्यवाद थँक्यू. धन्यवाद.